आधार कार्ड कुठल्या डॉक्युमेंटने दिले तर मी तुम्हाला सांगतो आणि मी 100% सांगतो, इथं 15 ते 20 मुलं बांगलादेशी रोहिंग्याची भरलेली आहेत। हे एक संकट आहे। मुर्शिदाबाद सारखी घटना घडेल, हिंदूंवर अन्याय होईल। बांग्लादेशी रोहिंग्या भगाओ, बांग्लादेशी रोहिंग्या भगाओ। स्थानीय छात्रों को एडमिशन नहीं दिए जाने पर बीजेपी ने कर्नाटक स्कूल के खिलाफ किया आंदोलन। स्थानीय छात्रों को एडमिशन नहीं देते हुए भारी संख्या में बांग्लादेशी रोहिंग्या के छात्रों को एडमिशन देने का आरोप लगाते हुए मुंबई चेंबूर के घाटला वार्ड 153 के बीजेपी कार्यकर्ताओं ने कर्नाटक स्कूल के खिलाफ आंदोलन किया। स्थानीय बीजेपी वार्ड अध्यक्ष विजय देसाई और बीजेपी नेता अनिल बेनीवाल के नेतृत्व में आयोजित इस आंदोलन के बाद कर्नाटक स्कूल प्रशासन से मुलाकात कर इस विषय की गंभीरता से अवगत कराया गया। साथ ही चेतावनी दी गई कि यदि स्कूल प्रशासन ने स्थानीय बच्चों को एडमिशन नहीं दिया तो भविष्य में तीव्र आंदोलन किया जाएगा। बांग्लादेशी रोहिंग्या भगाओ, देश बचाओ, बांग्लादेशी रोहिंग्या भगाओ, देश बचाओ, भारत माता की जय। फार गंभीर प्रश्न आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आज इथं आपण पाहिलं ती चेंबूर कर्नाटक हायस्कूल आहे। या हायस्कूलच्या व्यवस्थापनाने काय कारभार केला त्याचं तुम्हाला मी जिवंत उदाहरण सांगतो काय केले त्यांनी। इथे गेल्या वर्षी 210 पैकी 180 मुलं ही मुस्लिम समाजाची घेतलेली आहेत। त्यामुळे इथले स्थानिक जे विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन मिळत नाही। ॲक्च्युअली कॉलेज शाळा जी आहे ती लँग्वेज मायनॉरिटीमध्ये आहे आणि त्या शाळेचे असे नियम आहे की 1 किलोमीटर परिघातील इथे विद्यार्थ्यांना ॲडमिशन पहिलं द्यायचे। तर त्यांनी इथे 1 किलोमीटरच्या परिघातील बाहेरचे विद्यार्थी शिवाजीनगर रफिकनगर इथल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेलं आहे। तसेच त्यामुळे इथले स्थानिक हिंदू विद्यार्थ्यांना अन्याय होत आहे, ॲडमिशन मिळत नाही। तसेच RT राईट टू एज्युकेशन ॲक्टचा देखील व्हायोलेशन कसं झाले ते मी तुम्हाला सांगतो। सुरुवातीला नर्सरीला ज्युनियरला आणि सिनियरला जर तुम्ही अशी मुलं घेतली तर जे तीच मुलं बुक होतात आणि पहिलीला देखील तीच जातात। त्यामुळे 10% जे सरकारने कायद्याने आमच्या इथलं OBC SC ST ना गोरगरिबांना आरक्षण दिलेलं आहे RT राईट टू एज्युकेशन ॲक्ट खाली ते मिळत नाही, त्याचं व्हायोलेशन होतं सुरुवातीलाच ही मुलं घेतल्यामुळे। आणि बघा मी जे भारताच्या स्वातंत्र्यानंतर इथं मुस्लिम आले त्यांच्या विरोधात आमची तक्रार जी आहे बांगलादेशीच्या विरोधात। आणि अचानक ही मुस्लिम विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या ही चिंताजनक आहे। 10% 20% समजू शकतो। त्यामुळे जी 80 ते 85% ही जी मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या यावरून हे फिक्स आहे की हे नक्की आहे की इथे बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या मुलांना ॲडमिशन दिलं जातं आणि ही शाळा या बांगलादेशी रोहिंग्यांना ॲडमिशन देण्यासाठीचा एक गड बनलेला आहे आणि त्या व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे। कारण का स्थानिक हिंदू विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आणि तुम्ही पाहिलं की प्रचंड संख्येने इथं लोक जमलेले आहेत आणि शाळा व्यवस्थापनाला आम्ही हा जाब विचारणार की हे स्थानिक विद्यार्थ्यांना ॲडमिशन का दिलं गेलं नाही, 10% गोरगरिबांना का ॲडमिशन दिलेलं आहे। आणि ही जी अचानक वाढलेली संख्या आहे शाळा व्यवस्थापनाला देखील आमचं निवेदन आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून तुमच्याकडे जे चुकीचे ॲडमिशन झालेले आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाहीतर व्यवस्थापन कमिटीमधला कोणतरी असा व्यक्ती आहे जो स्पेसिफिक या मुस्लिम विद्यार्थ्यांना ॲडमिशन करून देतो, तो ISIचा दलाल आहे का किंवा तो बांगलादेशी रोहिंग्यांना ॲडमिशन करून देतो का याची देशी चौकशी करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी व जाब विचारण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहे। प्रश्न असा आहे की 200 पैकी 180 विद्यार्थी जर अल्पसंख्याक समाजी असतील तर याचा अर्थ त्या 180 मुलांचं आधार कार्ड, त्यांच्या पालकांचं आधार कार्ड, त्यांचं रेशन कार्ड, त्यांच्या पालकांचं पॅन कार्ड याची तपासणी होणं आवश्यक आहे। कारण त्या मुलांचा काही दोष नाही, मुलं निष्पाप असतात। त्यांच्या पालकांची या कागदपत्राची चौकशी करून त्यातले निश्चितच परदेशी बांगलादेशी रोहिंग्या कोणी मुसलमान आहेत का याची शहानिशा करणं आवश्यक आहे। आणि म्हणून हा विषय केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सुद्धा आपण नेणार न्यायला पाहिजे। राष्ट्रीय तपास यंत्रणेला सुद्धा ही सगळी माहिती पोहोचवणं आवश्यक आहे आणि खऱ्या अर्थाने या विषयाला आळा घालणं हे त्यांचं काम आहे आणि पुढची चौकशी ते करतील। आणि आम्ही आज हा विषय केवळ एक औपचारिकता म्हणून सुरू केला आहे। मी स्वतः गेल्या आठवड्यात कमिटीच्या काही मेंबरांना भेटलो, त्यांना बोललो आपल्या शाळेमध्ये असा गैरकारभार चालला आहे की 210 पैकी 180 मुस्लिम विद्यार्थ्यांना आपण ॲडमिशन दिलं गेल्या वर्षी आणि ते असं केल्यामुळे तुम्ही स्थानिक हिंदू भूमिपुत्रांवर हा अन्याय नाही का, त्यांचे ॲडमिशन हक्काचे ॲडमिशन त्यांना मिळत नाही आणि मग काय होतं सीट फुल झाली तर मग इथल्या लोकांना नाही म्हटलं जातं। म्हणजे ज्या वेळेस एक म्हणजे क्लासची लिमिट आहे 60 विद्यार्थ्यांची ती जर पूर्ण भरली तर
तर हिंदू विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार कुठनं? हा शाळेकडनं केलेला अन्याय आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज हा आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या मार्फत आम्ही शाळेच्या कमिटीला हा जाब विचारणार आहे की तुम्ही हा अन्याय का करताय, याच्या मागचं खरं कारण काय किंवा याच्यात तथ्य आहे की नाही, याचा खुलासा करावा तुम्ही.